माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे वाई तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन सुरू। विविध मागण्यांसाठी फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पंचायत समिती फलटण येथे काम बंद आंदोलन सुरू। मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने वाई शहरातील रविवार पेठ येथून विद्यार्थ्यांनी काढली पारंपरिक वेशभूषात रॅली। गुन्हे करणाऱ्या फलटण तालुक्यातील बीबी येथील दोघांना सातारा जिल्ह्यातून 2 वर्षासाठी करण्यात आले तडीपार। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रिपाई एचे EVM मशीनच्या विरोधात आंदोलन। सातारा शहरातील जेडपी चौक येथे दुचाकीला धडक देऊन दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या दुचाकी स्वारावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टीतील कचरावेचक महिलांनी पाठवले पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका आरोपीला सातारा शहरातील अजंठा चौकातून DB पथकाने केली अटक। सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत सातारा शहरातील पोलीस करमणूक केंद्र येथे रोजगार मेळावा संपन्न। प्लॉट योजना अंतर्गत सभासदांकडून पैसे गोळा करून प्लॉट न दिल्याने प्लॉट बचाव संघर्ष समितीचे पोलीस प्रमुखांना निवेदन। मान तालुक्यातील सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत ठेवीदारांना 1 वर्षाच्या पुढच्या ठेवीवर 9.5% व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना 10% व्याजदर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत घेण्यात आला। मधमाशांच्या वसाहतीचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयाने मधाचे गाव हा नवीन उपक्रम राज्यात सुरू केला आहे। महाबळेश्वर तालुक्यातील पहिले मधाचे गाव म्हणून महागरची ओळख राज्यासह देशात झाली असतानाच आता राज्यात आणखी 21 मधांची गावे निर्माण केली जाणार आहेत। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मानाची वाडी आणि कराड तालुक्यातील बनवडीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड। या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा 5 मार्च रोजी होणार आहे। महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीच्या शेतात सफरचंदाची बाग। अनिल किसन दुधानी या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी बरोबरच सफरचंदाची बाग फुलवण्याचा प्रयोग यशस्वी केला। मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शिवकालीन बारव स्वच्छता व गाळ काढण्याचे काम झाले सुरू। झाडांना पाणी देण्याची सोय करण्यासाठी बारव स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। सातारा जिल्हा परिषद आयोजित धावण्याच्या स्पर्धेत कराड तालुक्यातील वनवास माची येथील श्रद्धा फणसे हिचा सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक। सातारा नगरपालिकेसाठी 13 कोटी तर मेढा नगरपंचायतीसाठी 3,70,00,000 रुपये। सातारा शहरातील 42 आणि मेढा शहरातील 5 विकास कामे लागणार मार्गी। सातारा जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रजी भोसलेंच्या पाठपुराव्याला यश। महाराष्ट्र राज्य कला मुंबई यांच्या वतीने एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आल्या। सदर परीक्षेत सातारा शहरातील शानबाग विद्यालयाचे चित्रकला स्पर्धेत यश। जावली तालुक्यातील मुनावळे येथील जलपर्यटनाचा करार अंतिम टप्प्यात। कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात पर्यटन वाढीला मिळणार चालना। सातारा नगरपालिकेच्या सौर विद्युत व शहापूर पंपिंग स्टेशनची चौकशी करण्याची मनसेने केली मागणी। पल्स पोलिओ लसीकरणापासून
एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पुणे येथील मुलींचा नशेतील व्हिडिओ व्हायरल केल्याने अभिनेत्यावर गुन्हा दाखल करा. महालक्ष्मी आधार फाउंडेशनची मागणी. पाटण तालुक्यातील चाफळ ग्रामपंचायतीने खरेदी केली 6 लाखाची घंटागाडी. सातारा शहरातील धन्वंतरी सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक संजय पवार यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार 2024 जाहीर. मराठी दिनानिमित्त सातारा शहरातील दातार शेंदुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोटेश्वर मैदानावर साकारला सातारा तालुक्यातील आतीत गावचे सुपुत्र निरंजन राजेंद्र जाधव यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल गावचे सरपंच तानाजी जाधव यांनी केला सत्कार. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे आणि वक्तव्याची विशेष तपासणी पथकामार्फत चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश. गझल गायक पंकज उधास यांचे प्रदीर्घ आजाराने निधन. 72व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास. अकोला येथे तूर चोरीसाठी स्वतःच्या अपघाताचा. भिवंडी येथील संकेत भोसले हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. रिपाई नेते रामदास आठवले यांनी केली मागणी. भाईंदरमध्ये झोपडीला भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट. ठाणे येथील रेमंड कंपनीविरोधात कामगार आक्रमक. मुंबईत 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात. मुंबईत रिक्षा भाडेवाढीची शक्यता. भंडारा येथे डिव्हर्स समाजाचं जलसमाधी आंदोलन मागे. बारामती येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांची हजेरी. श्रीरामपूर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. धुळ्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ. अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस, वीज पुरवठा खंडित. बुलढाणा जिल्ह्यात गारपीट, घरावरील छत उडाली. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका. राज्यात 2 मार्चपर्यंत गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज. पंढरपूर येथे माघी यात्रेत विठुरायाच्या चरणी भरभरून दान. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर. मराठा आरक्षणाचा GR जारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती.